इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। खेळ खेळत असताना एका 7 वर्षीय मुलाच्या पायावरून कोणार्क कंपनीचा डंपर ट्रक गेल्याने त्या मुलाला पाय गमवावा लागला आहे। कॅम्प नंबर 5 येथील आकाश कॉलनी टँकर पॉइंटच्या परिसरात अनधिकृत डंपिंग ग्राउंड आहे। या ठिकाणी दररोज शेकडो डंपर गाड्या कचरा टाकण्यासाठी या ठिकाणी येतात। आज दुपारच्या सुमारास गणेश चव्हाण नामक लहान मुलगा खेळत असताना ट्रक चालकाने त्याच्या पायावरून ट्रक चढवल्याने त्याचा पाय जागीच मोडला आहे। या अपघातानंतर ट्रक चालक हा फरार झाला असून त्याच्या विरोधात कारवाईची मागणी नागरिक करत आहेत। दरम्यान हे अनधिकृत डंपिंग ग्राउंड स्थलांतरित करावे अशी मागणी आता नागरिक करत आहेत। आज या ठिकाणी आकाश कॉलनी परिसर आहे, टेकर पॉइंट आणि म्हात्रे कंपाऊंड या वरच्या बाजूला डंपिंग ग्राउंड आहे। या डंपिंग ग्राउंडच्या डंपिंग करण्यासाठी, कचरा डंपिंग करण्यासाठी या कोणार्क कंपनीच्या गाड्या येतात। त्या गाड्या चालवत असताना हे ड्रायव्हर हे नशा करलेले असतात आणि कुठल्याही प्रकारचं लीगल त्यांच्याकडे लायसन वगैरे नसतं। आता ही आज जो प्रकार घडलाय, एक गाडीवाल्याने एक पोराच्या पायावरतून गाडी घालवली। आता पोरगा लहान आला, गाडीवाला दिसत नाही का? असा पण नाही का हायवे रोड आहे, हा छोटाच रोड आहे, बाजूला डंपिंग ग्राउंड आहे आणि त्यांनी त्या मुलाच्या पायावर, आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आणि त्याच्या पायावर ती गाडी घालवली। आज त्या मुलाची परिस्थिती आपण कंडिशन पाहिली त्या पायाची, प्रत्यक्षात जर फोटो आपण पाहिला, खूप जबरदस्त एवढं दुखापत झाली त्याला की त्याचा पूर्ण हड्डी त्याची बाहेर आलेली। मला एकच सांगायचंय, गेली 10 वर्षापूर्वी हा जो डंपिंग ग्राउंड या ठिकाणी आमच्या सर्व सामान्य लोकांच्या वरती लादला, कारण की डंपिंग ग्राउंड जिथे होत असतं तिथं वस्ती नसती, पण हा भर वस्तीमध्ये डंपिंग ग्राउंड या महानगरपालिकेने चालू केला आणि कोणार्क कंपनीच्या माध्यमातून। परंतु इथे येताना जाताना हे गाडीवाले एवढे मध्यधुंद असतात, अंधाधुंद प्रकारे गाडी चालवतात, फास्ट गाडी चालवतात, कुठली गाडी समोर येते, कितीतरी गाड्यांना रिक्षावाले असो, टेम्पोवाले ठोकर मारून दादागिरी करून जातात। यांची दादागिरी आम्ही किती सहन करायची? आज या डंपिंगच्या मुळे स्थानिक लोकांना एवढी रोगराई पसरली, धूर येतो रात्रीचा, हे लोक रात्रीचा धूर येतो म्हणून त्यांच्याकडे कंप्लेंट करायला जातात, ते धमकी देतात, यांना शिवाय देतात त्या लोकांना येऊन। मग दादागिरी आम्ही सहन किती करायची, किती अन्याय सहन करायचा? आज या आमच्या परिसरामध्ये आपण बघितलं तर इथलं जे पूर्वीचे, जे 10 वर्षापूर्वीचे जे प्रॉपर्टीचे रेट होते ते आज त्याच्यापेक्षा अर्धे सुद्धा राहिले नाही। मग गायकवाड पाड्याला पूर्ण या डंपिंग ग्राउंड वाल्यांनी आणि महानगरपालिकेने बकास करून टाकलेले आहे। आयुक्त साहेबांना मी एवढीच विनंती करेन, लवकरात लवकर या डंपिंग ग्राउंडचा बंदोबस्त करा। या कोणार्क आणि ही जी घटना आज घडली, संबंधित कोणार्क कंपनी असू द्या, ड्रायव्हर असू द्या, सगळ्या यांना प्रत्येकावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यांना कडक शासन झालं पाहिजे, आणि जेणेकरून की स्थानिक रस्त्यावरून येताना गोरगरीब लोकांची जाण ठेवून तुम्ही गाड्या चालवा। आता जोपर्यंत याच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत त्यांची एकही गाडी इथे येऊन देणार नाही, असे स्थानिक लोकांनी ठरवलेले। बस, जय हिंद। हर्षा है, आकाश कॉलोनी 11 नंबर नाके के पीछे हमारा घर है। आज एक ये बोला कचरा फेंकने वाले गाड़ी इतना फास्ट जा रहा था, एक छोटे से बच्चे का पूरा पैर है टूट गया, पूरा फ्रैक्चर हो गया। हम लोग इतनी बार बोल चुके हैं कि यहाँ पे कचरा मत डालो, इधर लोगों का तबीयत खराब हो रहा है, बीमार हो रहे, कोई सुनने वाला ही नहीं। हम लोग इतना बार बोल रहे यहाँ पे मत डालो, सब लोग बोलते हैं, और जिसको भी बोलेगा बोलता रोड हमने बना के दिए, रोड बना के दे तो क्या बच्चों लोग का तबीयत खराब हो रहा है, इधर लोग एक्सीडेंट करके जा रहे हैं। जिसका ये गाड़ी चला ड्राइवर लोग बोलता है, वो लोग कुछ ज्यादा बोलेगा तो लोग गाली भी देता है इधर आके। वो लोग दारू पी के ही आते हैं ना, इधर इतना फास्ट यहाँ से लोग जाते, छोटे बच्चे, फैमिली रहती सबकी, छोटे बच्चे रोड पे आ जाते, कितना संभालेगा बच्चे लोग को? अभी ड्राइवर तो उसी टाइम भाग गया छोड़ के यहाँ से, और बोलेगा तो बोलते नहीं करेगा, कुछ भी नहीं करेगा। कल को कोई मर गया छोटा बच्चा तो कौन जिम्मेदारी लेगा? इधर पूरी फैमिली रहती है। सब देखो जरा सर, इधर से बंद करो, बोलो कचरा फेंकना बंद करे, यहाँ पे लोगों का तबीयत खराब हो रहा है, लोग बीमार हो रहे हैं यहाँ पे, कितना कोई क्या करेगा? अभी गरीब आदमी किसको जाके बोलेगा? पुलिस को कंप्लेंट किया, पुलिस आए थे, अभी वो लोग इंक्वायरी करके गए यहाँ से, अभी देखो आगे क्या एक्शन लेते हो। क्या मांगे? हमारा मांग ये है कि यहाँ पे कचरा डालना बंद कर दो, क्योंकि यहाँ पे बहुत लोगों का प्रॉब्लम हो रहा है, लोग बीमार हो रहे हैं, कितने जन बीमार हो चुके हैं। यहाँ से रात को जला देते, पूरा धुआं आता है, लोगों का तबीयत खराब हो रहा है, बच्चों का तबीयत खराब हो रहा है, कोई सुनने वाला नहीं सर। बस हमारा मांग यही है, यहाँ पे कचरा डालना बंद कर दो बस। बरेच वर्ष झाले इथं राहायला, पण पहिले कचऱ्याची गाडी नव्हती इथं, पहिला कचरा बिचरा काही नव्हता, पण हल्ली आता कचरा पडायला लागला। आता झाले आता 10-12 वर्ष झाले कचरा पडतो इथं, गाड्या पण येतात। पण माझं म्हणणं असं आहे, गाड्यावाल्यांनी तुम्ही गाड्या घेऊन येताय ना, तर पाठी बघा, पुढं बघा, लेकरं खेळतात, जातात, येतात, त्याच्यात बघा, हे बघत नाही, आपले सरळ चालतात। पाणी त्या टायमाला पाणी इथं साचत होतं तर सगळ्याच्या अंगावर उडत होतं पाणी। आज काय घडलं म्हणजे पोराच्या पायाला लागलं ना, पाय तुटला त्याच्यावाला, आणि तो ड्रायव्हर
मी तर नव्हते त्या टायमाला इथं, मी तर आता आले, मला माहिती नव्हतं. पण मी आले आता. पण त्या पोराचा पाय तुटला, आता त्या पायाचं तर कसं व्हायचं त्या पोराचं? जिंदगी त्याची खराब झाली ना. काय होणार त्याच्याला?